बरं, मी 2 वर्ष बघितलं तुला, तू वर्गामध्ये फारच सायलेंट असायचा आणि एकही पिरियड मिस करायचा नाही. मला असं वाटतं की तुझं ते कन्सिस्टन्सी होती, शिक्षकावर विश्वास होता, त्याचं ते तुला सक्सेस आहे. हो सर. तर तुझे की ऑफ सक्सेस काय आहेत? की ऑफ सक्सेसमध्ये मला जास्त करून सपोर्ट भेटला सर्वांचा. टीचरचा सपोर्ट भेटला, पॅरेंटचा सपोर्ट भेटला. कोणत्याही गोष्टीमध्ये मला असं कोणी नाही म्हटले नाही किंवा नकार दिला नाही कोणत्याला. अभ्यासासाठी मला रूम पण होती आणि त्या ठिकाणी कोणी डिस्टर्ब कोणी करत नव्हतं. आता हे जे माझे स्टडी होते ते कोणी जास्त काम नाही सांगायचं, काही नाही. तर याच्यामध्ये सक्सेसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट होता आणि त्यानंतर टीचरनं खूप गोष्टी सांगितल्या प्रॉपरली. म्हणजे कसा अभ्यास करायचा, काय करायचा, कोणते पॉईंट आधी कव्हर करायचे आणि कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत, कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेज द्यायचा, हे देखील सरनं सांगितलं होतं आम्हाला. क्लासमधल्या टीचिंगचा कसा फायदा झाला? क्लासमधल्या टीचिंगच्या बाहेरचं काही आलंच नाही. बायोलॉजीला स्पेशली जे क्लासमध्ये शिकवलं तेच होतं. मी पहिले 1-2 महिने जास्त करून NCERTवर फोकस नव्हतं केलं, कारण जे क्लासमध्ये शिकवलं ते घरी जाऊन वाचायचं आणि तेवढंच करायचं. पण त्यानं मार्क वाढत होते, पण वरचे जे 40 मार्क मला 310 ते 320 असे मार्क यायचे. पण जेव्हा तुम्ही सांगितलं पुन्हा NCERT पण वाचा, मग NCERT वाचल्यानंतर काही NCERTची जी लँग्वेज होती त्या लँग्वेजवर फोकस झाला आणि त्यामुळे मग मार्क 340-350 असे मार्क यायले होते शेवटला.